आपल्या सगळ्यांचा लाडका अभिनेता आदिनाथ कोठारे आता दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. मी आदिनाथला गाठलेलं आहे आणि अर्थात त्याचं हे पहिलं पाऊल असलं तरी ते अत्यंत आव्हानात्मक आहे आणि अतिशय अभ्यासपूर्णसुद्धा आहे. आदिनाथ, एकतर सर्वप्रथम मनापासून अभिनंदन तुझ्या या नव्या इनिंगसाठी. थँक यू, थँक यू व्हेरी त्यामुळे मच. आता बाबांसोबत आता तूही दिग्दर्शनात हे पाऊल उचलतोयस. तर याबद्दल हा विचार कधी आला? ही आधीपासूनच हे स्वप्न होतं का की कुठेतरी नंतर दिग्दर्शक व्हायचं आहे? हे आधीपासूनच स्वप्न होतं खरं तर. मी दिग्दर्शक होण्यासाठीच खरं तर ॲक्च्युली सुरुवात माझी तशीच होती आणि मी माझ्या वडिलांनाही अनेक सिनेमात असिस्ट केलं होतं, शॉर्ट फिल्म्स केल्या होत्या काही आणि मग अभिनयाचा प्रवास सुरू झालेला माझा आणि चालूच आहे तो चालूच आहे. पण एक कधी-कधी योग येतो ना आणि तसा एक विषय आढळला मला आणि मी विचार करत होतो ॲक्च्युली मी विचार करत होतो की आपण सिनेमा करायचा आहे डिरेक्ट, तर विषय काय हाताळूया आपण आणि विषय निवडताना म्हणजे माझ्या वडिलांकडूनच मी शिकलो आहे की आपण जे काम करतो ते मनापासून आपण केलं पाहिजे. आपण जी फिल्म करू, आपण जो सिनेमा डिरेक्ट करू, प्रोड्यूस करू, त्यात काम करू, आपण ते करायला इन्स्पायर झालो पाहिजे आधी आणि ते आपण पॅशनेटली केलं पाहिजे. तर म्हणून मी विचार केला की मला काय इन्स्पायर करतं आहे या क्षणाला, मला कशात सध्या पॅशनेटली मी काय करू शकतो या खेपेला. आणि मग असा विचार करता करता माझ्या डोक्यात आलं की पाण्याचा विषय जो आहे तो माझ्याही खूप जवळचा आहे आणि खूप महत्त्वाचा विषय आहे. फक्त महाराष्ट्रासाठी नाही तर भारतासाठी आणि फक्त भारतासाठी पण नाही तर अख्ख्या जगासाठी सध्या. कारण पाण्याची टंचाई हा विषय, वॉटर शॉर्टेज, वॉटर क्रायसिस ही इट इज बिकम अ ग्लोबल इश्यू. हा विषय खरंच खूप सिरियसली मांडला पाहिजे प्रेक्षकांसमोर आणि मला असं वाटतं की पाण्याचं महत्त्व म्हणजे पाण्याची क्रायसिस, पाण्याची टंचाई लोकांना माहिती आहे, पण त्याची जाणीव अजून कोणाला झालेली नाही आहे आणि ती जाणीव करून देण्याची माझी इच्छा आहे. सिनेमाचं नावही ठरलं असेल तर तेही आम्हाला सांगून टाक. सिनेमाचं नाव आहे पाणी. पाण्याबद्दल बोलणारा आणि अर्थात पाणी हेच नाव आहे. आणि जसं तू म्हणजे जसं आम्ही ऐकलं आहे की हनुमंत केंद्रे यांच्यावर हा विषय आधारित आहे. तर मग त्यांचं हे आत्मचरित्र असणार आहे का? कशा पद्धतीने त्यांच्या कार्यावरचा प्रकाश असणार आहे काय? जसं मी ठरवलं की पाण्याचा विषय घेऊन आपण सिनेमा बांधूया. तर त्या हिशोबाने मी माझा रिसर्च सुरू केला, मी अभ्यास सुरू केला. तर महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा भागातला मी अभ्यास करत होतो. तेव्हा पाण्याच्या सगळा स्टडी करताना मला ही गोष्ट सापडली. एक गाव नागदरवाडी, नांदेड जिल्ह्यातलं आणि त्या छोट्याशा गावातला एक खूप मोठा माणूस जो मोठा त्याच्या पराक्रमाने झाला, तो म्हणजे हनुमंत केंद्रे. ज्या माणसाने कसं आपल्या जिद्दीने आपल्या गावाला वाचवलं, आपल्या गावात पाणी आणलं. हा सिनेमा त्याच्या ह्या पराक्रमाची गोष्ट असणार आहे आणि मला असं वाटतं की त्याचा हा पराक्रम आपल्या एका मराठी माणसाने इतकं मोठं धाडस करून एका छोट्याशा गावात इतका मोठा पराक्रम घडवला, अख्ख्या गावाची कायापलट केली आणि गावाचं भवितव्य बदललं. जे गाव अनेक वर्ष दुष्काळाने ग्रस्त होतं, ते गाव ड्राऊट प्रोन एरियामध्ये येतं, ते अख्खा रिजन. पण त्या गावात आज बिकॉज ऑफ दॅट मॅन हनुमंत केंद्रे 365 दिवस पाणी असतं आणि ते कसं त्यांनी केलं, त्याला काय काय गोष्टींना सामोरं जावं लागलं, काय काय अडचणी आल्या, हे सगळं मला प्रेक्षकांना दाखवायचं आहे. मला हे जे त्यांनी पराक्रम केला आहे, त्यांनी जी प्रेरणा दिली आहे, ती प्रेरणा मला सगळ्या लोकांसमोर, महाराष्ट्रासमोर, भारतासमोर, जगासमोर मांडायची आहे. लोकांना सांगायचं की जर एक माणूस धाडस करून, चॅलेंजेस स्वीकारून, सगळ्या परिस्थितींना लढा देऊन इतका मोठा बदल घडवून आणू शकतो एका गावात छोट्याशा, तर मग आपण सगळ्यांनी जर ठरवलं तर आपण
केवढा मोठा बदल करू शकतो, या जगाचं आपण केवढं मोठं कल्याण करू शकतो. पानी नहीं, इस वजह से हमारे तो 25 लड़के थे, तो उसके साथ मैं भी था। हाँ हाँ हाँ। तो मेरे गांव में लड़के देने के लिए तो कोई तैयार नहीं था। क्योंकि वहाँ पानी कम है, पानी की तकलीफ पानी है, तो नहीं- कोई शादी नहीं करता हाँ। था आपके गांव में। तो फिर एक रिश्तेदार आया और मुझे एंगेजमेंट हुई मेरी। अच्छा अच्छा। तो होने वाली बीबी को पता चल गया कि तुम्हारे गांव में पानी नहीं। उन्होंने मुझे फोन किया, आपके गांव में पानी नहीं, 4 किलोमीटर से लाना पड़ता। मैं बोला वो तो सही है, हाँ। तो क्या करेंगे, मैं इतना लंबा से पानी तो उसने ना कर दिया। ना कर दिया। ओहो। शादी तो आपके साथ ही करना है, लेकिन पानी होने के बाद। अच्छा। मैंने उसको बोला शादी तेरे ही साथ करूंगा, पानी होने के बाद। वाह वाह। अगदी ताजा विषय तू निवडलेला आहेस. दुष्काळाच्या झळा आत्ता आपण आपल्या सगळ्यांनाच बसतायत आणि कुठेतरी पाणी वाचवा हा अत्यंत मोठा विषय आहे जो आपण अजूनही अत्यंत गंभीरपणे घ्यायची गरज आहे खरं तर. आणि नुकतीच वॉटर एक्सप्रेस आलेली आहे लातूरमध्ये. आपण पाहिलं तर त्यानिमित्ताने पाण्याचा हा साठा आपल्याला थोडा तरी पुरणार आहे किंवा एकंदर या इनिशिएटिव्हबद्दल तुला काही सांगावंसं वाटतं मला का? नक्कीच सांगायचं आहे, खूप चांगली गोष्ट आहे. गव्हर्मेंट मदत करतेच आहे. पण हनुमान केंद्रेनी जे केलं नागदेरवाडीत ते म्हणजे पाणलोट प्रकल्प त्यांनी आणला. आणि त्यांनी ते कसं आणलं आणि ते सगळं खूपच प्रेरणादायी आहे आणि खूप एज्युकेटिंग आहे. आणि असं मला वाटतं की ते सगळ्या लोकांपर्यंत ते पोचलं पाहिजे. आणि पण कुठेतरी आत्ता जी पावलं सरकार उचलत आहे तर त्या दिशेबद्दल काय तुझं मत आहे किंवा काय सांगावंसं वाटतं? माझं एक म्हणणं आहे की जे ब्रीदवाक्य आहे, जे मी आत्ता जो रिसर्च केला ह्या विषयाचा अभ्यास करताना, स्क्रिप्ट बांधताना, त्या विषयातून, त्या अभ्यासातून मी एक शिकलो आहे की जे ब्रीदवाक्य आहे आत्ताचं की पाणी जिरवा, पाणी वाचवा, तर ते ॲक्च्युली असलं पाहिजे की पाणी अडवा आणि पाणी वाचवा. खरंच अत्यंत मोलाचा संदेश तू या निमित्ताने दिलास. आणि जसं आता ही फिल्म कधी फ्लोअरवर येणार आहे, कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, अनेक काळ तू याबद्दल काम करतोयस आणि आत्ता आम्हाला ही ताजी खबर मिळालेली आहे की फायनली तू दिग्दर्शनात पदार्पण करतोयस. पण कधी याचं काम सुरू होणार आहे, कधी शूटिंग सुरू होणार आहे, याबद्दल काही अंदाज आत्ता काही आहेत का? सध्या तरी स्क्रिप्टवरती काम चालू आहे आणि गेली 1.5-2 वर्ष मी या सब्जेक्टवरती काम माझं चालू आहे, रिसर्च चालू आहे. सध्या स्क्रिप्ट बांधतो आहे. स्क्रिप्ट आता फुल स्विंगमध्ये स्क्रिप्टिंग चालू आहे. मला असं वाटतं की कदाचित ह्या इयर एंडपर्यंत मी ऑन फ्लोअर जाईन. बाबांची पहिली प्रतिक्रिया काय होती जेव्हा तू दिग्दर्शनात उतरायचं ठरवलंस, हेही जाणून घ्यायला आवडेल. ॲक्च्युली त्या सगळ्यांना माहितीच होतं की मी एक दिवस उतरणारच आहे. सगळे वाटच बघत होते. आता कधी सुरुवात होणार आहे एवढंच फक्त बाकी होतं. येस. तू स्वतः अभिनेता आहेस, अत्यंत चांगला अभिनेता आहेस, तर तूही यात काम करणार आहेस का, याबद्दल काही ठरवलेलं आहेस का आता? मी फिल्मच्या कास्टिंगबद्दल अजिबात काही विचार नाही केला आहे. कारण मला असं वाटतं की त्या फिल्मची स्क्रिप्ट बांधताना, स्क्रिप्टिंग करताना मला कुठल्याही गोष्टींनी इन्फ्लुअन्स नाही व्हायचं. ही गोष्ट एका सत्य घटनेवर आधारित आहे. ती त्या हनुमान केंद्रेची गोष्ट आहे. ही ती प्रेरणादायी गोष्ट आहे. त्या माणसाने कसं त्या गावात पाणी आणलं, त्या गावाची गोष्ट आहे ती. तर मला असं वाटतं की ती गोष्ट आधी तयार होऊ द्या. मग ती गोष्टच आपल्याला सांगेल की त्यात कोणाला आपण कास्ट केलं पाहिजे आणि ती गोष्टच आपल्याला सांगेल. म्हणजे माझं असं भाग्य आहे, मला असं वाटतं की ती जी इतकी तुला मोठी, स्वतःला काम करायला आवडेल का स्वतःच्या दिग्दर्शनाच्या या प्रोजेक्टमध्ये? मला माहीत नाही. मला खरं अजून तो विचार नाही केला. मी नाही केला आहे, कारण मला खूप सुंदर फिल्म बनवायची, हाच माझा विचार आहे.
आणि आता तू दिग्दर्शकाच्या खुर्चीत पूर्णपणे बसलेला आहेस आणि आता फक्त तोच फोकस समोर आहे. येस. नक्कीच. आणि अर्थात या प्रिपरेशनसाठी किंवा एकंदर आणखी काही जाणून घेण्यासाठी तू कान फेस्टिवलला सुद्धा यंदा जातोयस, तर त्याही विषयी आम्हाला सांग. कारण कान फेस्टिवलसाठी तू यंदा जातोयस, अनेक मराठी सिनेमेसुद्धा यावेळेला जाणार आहेत तिकडे, त्याच्यामुळे एकंदरच आपली मराठमोळी जरा कॉलर ताठ होणार आहे. तर काय वाटतं तिकडे काय तू अनुभवणार आहेस, काय एक्सपेक्टेशन्स आहेत तुझ्या? आपली मराठमोळी कॉलर तर सतत टाईट असते, पण माझा हेतू जाण्याचा असा आहे की मला अनेक वर्षापासून मला हे इंटरनॅशनल फिल्म मार्केट, इंटरनॅशनल ऑडियन्स आणि ग्लोबल सिनेमा हे काय आहे जरा मला अनुभवायचं होतं, शिकायचं होतं जवळून, फर्स्ट हँड. म्हणून तो योग आता आला आहे. आणि त्याचबरोबर पाणी हा विषय घेऊन मी सिनेमा बनवतो आहे. आणि मला असं वाटतं की हा जो विषय आहे ह्याचं महत्त्व फक्त महाराष्ट्रात पुरतंच मर्यादित नाही किंवा फक्त भारतापुरतंच मर्यादित नाही, तर मला असं वाटतं की हा ग्लोबल इश्यू आहे. आणि ही प्रेरणादायी गोष्ट ह्या एका माणसाची, त्या छोट्याशा गावातली, ज्यांनी इतका मोठा बदल घडवून आणला आपल्या गावात. मला वाटतं ती गोष्ट आपण जगाच्या कोपऱ्यात जाऊन सांगितली पाहिजे, दाखवली पाहिजे. आणि म्हणूनच मला माझी इच्छा आहे की तिकडे जाऊन आधी शिकावं की जर आपल्याला कुठली गोष्ट आंतरराष्ट्रीय पातळीवरती न्यायची असेल तर तो सिनेमा कसा, कुठल्या पातळीचा असला पाहिजे, त्याचं प्रोजेक्शन काय असलं पाहिजे, तो ऑडियन्स कसा आहे, ग्लोबल सिनेमा काय. तर हे सगळं मला जर शिकायचं होतं आणि सगळा तो योग जुळून आला आहे. सो अत्यंत सुवर्ण क्षण अनुभवशील तू तिकडे, यात शंकाच नाही. आणि पुढे मागे तुझाही सिनेमा कान महोत्सवात जाईल अशी आम्ही प्रार्थना करतो. And the Oscar goes to Leonardo DiCaprio. This is the first Oscar and sixth nomination for Leonardo DiCaprio. Making The Revenant was about man's relationship to the natural world, a world that we collectively felt in 2015 as the hottest year in recorded history. Our production needed to move to the southern tip of this planet just to be able to find snow. Climate change is real. It is happening right now. It is the most urgent threat facing our entire species, and we need to work collectively together and stop procrastinating. We need to support leaders around the world who do not speak for the big polluters or the big corporations, but who speak for all of humanity, for the indigenous people of the world, for the billions and billions of underprivileged people who will be most affected by this, for our children's children, and for those people out there whose voices have been drowned out by the politics of greed. I thank you all for this amazing award tonight. Let us not take this planet for granted. I do not take tonight for granted. Thank you so very much. हा पाण्याचा विषय हा ग्लोबल आहे आणि नुकतंच लिओनार्दो डिकॅप्रिओने ऑस्करच्या या सोहळ्यात ग्लोबल वॉर्मिंग किती महत्त्वाचं आहे याचा एक छोटासा संदेश दिला आणि त्यानंतर संपूर्ण जग पुन्हा एकदा खडबडून जागं झालं. तर तुलाही याबद्दल तुझं काही मत मांडावंसं वाटतं का? नक्कीच मला मांडायचं मत. मला असं वाटतं की आपण प्रत्येकाने, आपल्या प्रत्येकावरती ही जबाबदारी आहे. पाणी मुळात अख्ख्या जगात 70% पाणी आहे आणि 30% जमीन आहे, आपण लहानपणापासून शिकत आलो आहोत. त्या 70% पाण्यात 5% पाणी पिण्यासारखं असतं, पिण्याचं असतं. त्या 5%त फक्त, त्या 5%त 3% पाणी पोलर आईस कॅप्समध्ये फ्रोझन आहे, तर उरलं फक्त 2%. दिस 2% वॉटर इज एडिबल. आणि ते आपल्या नद्यातलं पाणी, तलावातलं पाणी, आणि तेच आपण जर प्रदूषित करत चाललो तर मग खरंच कठीण आहे. उद्या म्हणजे अशी वेळ येईल की आपल्याला खरं म्हणजे मला ही फिल्म करण्याचं कारण हेच आहे की लोकांना जाणीव नाही आहे पाण्याच्या महत्त्वाची.
शहरातल्या लोकांना मला असं वाटतं काही ठिकाणी लोकांना माहीत पण नसतं की पाणी कुठून येते. म्हणजे जर तुम्ही काही लोकांना विचारलं की वैतरणा कुठे आहे, तानसा कुठे आहे, तर त्यांना माहीत नाही आहे कदाचित. आहेत लोकांना, अशी अनेक लोक आहेत ज्यांना ती जबाबदारी आहे, जाणीव आहे, पण सगळ्यांना ती आपण जाणीव अजून करून जागरूक द्यायची आहे नाही मला. आहोत, हो, पुरेसे जागृत नाही जागरूक आहोत, ते महत्त्व अजून लोकांपर्यंत त्याचं ते अजून जिरलं नाही आहे आपल्यात, ते अजून ते आपल्याला आता पोचवायचं. अगदी ताजी परिस्थिती आता अशी आहे की आपण अगदी आपल्या घरातलं सुद्धा पाणी वाचवलं पाहिजे. आपण आपले कार नाही पुसली पाहिजे किंवा आठवड्यातून एकदाच फक्त पुसली पाहिजे किंवा या अशा छोट्या छोट्या अनेक गोष्टी आहेत, अनेक छोट्या छोट्या टिप्स आहेत ज्या आपण पटकन सांगू शकतो. तर तू एक सगळ्यांचा लाडका अभिनेता आहेस, तुला काही संदेश द्यावासा वाटेल का की अत्यंत छोट्या टिप्समधनं तुम्ही पाणी वाचवू शकता, याबद्दल काही तुला सांगायचं आहे? एक सगळ्यात उत्तम प्रकार आपण करायला पाहिजे सगळ्यांनी. मला असं वाटतं शहरातल्या लोकांनी किंवा गावातल्या सगळ्यांनी वॉटर हार्वेस्टिंग हा प्रकार खूप सोप्पा आहे खरं तर. त्याला वेळ नाही लागणार, त्याला जास्त पैसे पण नाही लागत. खूप सोप्पा आणि स्वस्त प्रकार आहे तो. म्हणजे पावसाळा येणार आहे आता आणि सगळे बोलतात की ह्या वर्षी पावसाळा चांगला पडणार आहे. आपण प्रार्थना करूया तसंच होईल आणि वरून देव प्रसन्न होईल अशी देव आपण आशा प्रसन्न होईल. आणि जर तसं झालं तर ते वॉटर हार्वेस्टिंग करा. म्हणजे घरात एक छपरावरती जे पाणी पडतं ते वाचवा आणि घरात आपण लाद्या पुसतो, आपण कपडे धुतो, त्यासाठी ते पाणी वापरा. त्यांनी पण जर प्रत्येक माणसाने हे केलं तर केवढा मोठा फरक पडणार आहे. हे खरंच लोकांना कळलं पाहिजे, त्यांच्यापर्यंत हे पोचलं पाहिजे. वॉटर हार्वेस्टिंग करा आणि परत म्हणतो, पाणी अडवा, पाणी वाचवा. क्या बात है. पाणी अडवा, पाणी वाचवा असा एक मोलाचा संदेश आदिनाथ कोठारेंनी आपल्या सगळ्यांना दिलेला आहे. आदिनाथ, तुला तुझ्या या पाणी या सिनेमासाठी मनापासून शुभेच्छा. कान फेस्टिवलसाठी मनापासून शुभेच्छा आणि अत्यंत अशीच भरारी घेत राहा आणि आम्ही सगळे तुझ्यासोबत आहोत. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच निलिमा.